नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजे क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, ऑक्टोबरमध्ये 1782 जागांसाठी जे नगरपरिषद भरती ते घेण्यात आली होती मित्रांनो, परंतु आता उमेदवारांनी या परीक्षेवरती आक्षेप ते घेतलेला आहे। तर बघा संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे तर त्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। तसेच बघा अपकमिंग जे नगरपरिषदमध्ये येणाऱ्या भरती संदर्भात जे आहे महत्त्वाची अपडेट बघा इथे घेणार आहोत। तर पहा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट देत असतो। तर बघा मित्रांनो, जे ऑक्टोबरमध्ये भरती झाली होती ती 1782 पदांसाठी ते झाली होती आणि त्यामध्ये जे आहेत एकूण रिक्त पदे बघा तिथे 3106 आहेत, परंतु 1782 पदांवर भरती झाली आणि फक्त 40% जागांवरती भरती झाली। या कारणानुसार जे आहे येथे बेरोजगारांनी या भरतीवरती ते आक्षेप घेतलेला आहे। तर बघा नोकरीची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या तरुणांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत भाग घेतला, परंतु या परीक्षेसाठी रिक्त पदांच्या 40% म्हणजेच 1782 जागा शासनाने ते गृहीत धरल्या। तर बघा हाच मोठा प्रश्न आहे ते, आणि यावरूनच जे आहे ते आक्षेप घेण्यात आलेला आहे। आणि 30 सप्टेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार 100% पदभरतीची मुभा देण्यात आली आहे। असे असताना सुद्धा 40%च पदे का भरली जात आहेत असा सवाल बेरोजगारांनी येथे उपस्थित केलेला आहे। आणि त्यासोबतच बघा नगर परिषदेमधील भरतीची जी स्थिती आहे तुम्ही इथे बघू शकता की बघा स्थापत्य अभियंताची रिक्त पदे 582 होती आणि भरती झाली ते 391 आणि रिक्त आहेत 191 पदं। तर बघा अशा प्रकारे विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक, कर निर्धारक, अग्निशमन सेवा, स्वच्छता निरीक्षक बघा यांची सुद्धा इथे रिक्त पदे जे एकूण 3906 रिक्त पदे होती आणि भरती फक्त 1782 पदांसाठी झाली आणि सध्या उर्वरित जे पद आहेत ते रिक्तच आहेत, ते आहेत 1324। तर पहा त्यासोबतच जे प्रत्यक्षात जे ही भरती 1782 पदे भरल्यानंतरही तब्बल 1324 पदे येथे रिक्त राहणार आहेत आणि नगर परिषदांमधील भरती 5 ते 5 वर्षानंतर येथे होते। त्यामुळे उमेदवारांनी संताप येथे व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे नागरिकांनाही विविध कामासाठी नगर परिषदेमध्ये अपुऱ्या मनुष्यबळांमुळे वारंवार हेलपाटेच राहतात। हा प्रश्न जे आहे उमेदवारांनी प्रशासनाला येथे कळविला आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण बघा येथे आहे। तर बघा यामध्ये जे आहे शासनाने हे तब्बल जे जागा आहेत उर्वरित 1324, तर एवढ्या ज्या रिक्त जागा राहिल्या यांसाठी लवकरात लवकर येथे भरती येथे घेऊन यायला हवे मित्रांनो, जेणेकरून जे आहे हा जो प्रश्न आहे हा इथे मार्गी लागेल। तर पहा व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।